नमस्कार, मी सोनल. अन्नपूर्णाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत कैरी पुदिन्याची चटणी. लागणारं साहित्य आहे 1 तोतापुरी कैरी, 1 वाटी पुदिन्याची पानं, जेवढी पुदिन्याची पानं आहे तेवढीच कोथिंबीर, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर, फोडणीसाठी तेल, 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि थोडेसे जिरे. आता आपण कैरी, पुदिना, कोथिंबीर आणि मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्यात. आता आपण ह्या कैरीची साल काढून त्याचे बारीक तुकडे करून घेऊयात. अशी साल काढून चिरून मोठ्या फोडी करून घेतल्यात. आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया. सगळ्यात अगोदर टाकूयात खाली पुदिन्याची पानं, त्यानंतर टाकूयात कोथिंबीर, नंतर टाकूयात हिरव्या मिरच्या, कैरीचे तुकडे, लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ, थोडेसे जिरे आणि 1 चमचा साखर. हे सगळं टाकून मिक्सर मध्ये याची बारीक पेस्ट करून घेऊया. ही चटणी बघा किती छान सुंदर कलर आलेला आहे, डार्क हिरवा रंग आलेला आहे. आता ही चटणी आपण या चटणी वाटताना पाणी टाकण्याची गरज नाहीये. आता ही एका बाउलमध्ये ही चटणी आपण काढून घेऊया. आता ह्या चटणीला आपण फोडणी करून घेऊया. इथं मी 1 चमचा तेल तापत ठेवले. तेल तापलं की त्यामध्ये टाकूया जिरे टाकूयात. जिरे छान तडतडले. ही फोडणी आपण या चटणीवर टाकूया आणि मिक्स करून घेऊया. चटणी किती सुंदर दिसते, चवीला कशी झाली आहे खाऊन बघूया. खूप छान झाली आहे. आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओ किंवा रेसिपी बघण्यासाठी आपण माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा एका छानशा रेसिपीचे. धन्यवाद.